अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत एका घराच्या दरवाजाचे लॉक तोडून प्रवेश करत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा जवळपास 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून घरफोडी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत पसरल्याचे चित्र आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे। कोपरगाव शहरातील श्रद्धानगरी परिसरात 70 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी शरद माधवराव कांबळे त्या घराच्या दरवाजाचे लॉक अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश करत घरामधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। सदर घरफोडीची घटना 11 डिसेंबर 2024 रोजीच्या रात्री 10 ते 12 डिसेंबर 2024 पहाटेच्या 4:30 वाजेच्या दरम्यान घडली असून सदर घरफोडीची बाब माहीत होताच कांबळे यांनी आज शहर पोलीस ठाण्यात धाव घेत घरफोडीची तक्रार दाखल केली आहे। कांबळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर चोरांचा शोध पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RP पुंड हे करीत आहेत। शहर परिसरात वाढत्या चोऱ्या व घरफोड्या याकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून सदर चोरीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच नागरिकांनी बाहेरगावी जात असताना घरातील सोन्या चांदीचे दागिने, पैसे व मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतील यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।